कवी हा खूप कवितांचं आयुष्य जगत असतो. ही कविता आहे ना मला ह्या प्रत्येक कवीला वाटणाऱ्या भावनेबद्दलची किंवा हे माझं ऑब्झर्वेशन आहे कवीबद्दलचं. नेहमी असून सुद्धा नसणारे आणि नसून सुद्धा असणारे कवी लोक, त्यांच्यावरची ही कविता आहे की कवी हा खूप कवितांचं आयुष्य जगत असतो आणि आयुष्यात 4-5 कविता अमर अशा घडवून जातो. दरवर्षी त्याच्या हातून 4-5 कविता अशा घडतात ज्या त्याच्यासोबत राहतात आणि त्याच्यासोबत मरूनही जातात. काही कविता आयुष्यभर स्ट्रगलर म्हणून जगतात. काही कविता त्याच्या निर्मात्याला त्याच्या जन्माचा आनंद द्यायलाच जन्म घेतात. काही कवितांच्या जन्माचं ध्येयच एवढं असतं की निर्मात्याला सांगावं की तो वांज झाला नाही. काही कविता कवी मोठा झाल्यावर जेव्हा लिहितो त्यावेळेसच्या न जमलेल्या असतात, पण बापाच्या पैशावर उडणाऱ्या अवलादींसारखं टाळ्या मारून नेतात. काही कविता आयुष्यभर एखादाच श्रोता मिळवतात. कदाचित त्या एका श्रोत्यापुरतीच मर्यादित ती कविता असते. असे अनेक जन्म कवी एका जन्मातच जगून घेतो. काही कविता पंगू ठरतात, त्यांच्यामध्ये एखादाच गुण असतो आणि बाकी साहित्यकृती किंवा विचार असा फार काही नसतो. काही कविता मरतात. अशा अनेक अंतयात्रा तो त्याच्या वहीत डांबून ठेवतो. कवी मरून सुद्धा मरत नाही, कारण त्याची कविता जिवंत असते. आणि जगून सुद्धा त्याला जगता येत नाही, कारण त्याची कोणती तरी कविता गेलेली असते. त्याच्या अनेक आयुष्यांमधलं सगळंच एकाच वेळी त्याला वेचता येत नाही. त्याची पण एक नवीन कविता होते. आणि असेच अनेक आयुष्य जगत जगत ती कवीची सुद्धा होऊन जाते. म्हणूनच म्हणतो की कवी हा खूप कवितांचं आयुष्य जगत असतो. नमस्कार, मी आपल्यासमोर येते 30 दिवस, 30 वेगवेगळ्या भावना, 30 वेगवेगळ्या भावनांवरच्या 30 वेगवेगळ्या कविता आपल्यासमोर घेऊन येतो आहे. मराठीमध्ये, हिंदीमध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या पद्धतींच्या, वेगवेगळ्या इमोशन्सवर असणाऱ्या, माझ्या काही खूप जुन्या, काही खूप नवीन, काही कधीच कोणासमोर न आणलेल्या, काही फक्त स्वतःपाशी ठेवलेल्या, काही मैफिलीत सादर केलेल्या अशा कविता आपल्यासमोर येतो आहे. हिंदी आहेत, मराठी आहेत. रोज एक कविता, रोज एक भावना. फक्त माझ्याच भावना नाही, बऱ्याचशा अनेक अशा भावना असतात ज्या कुठे कोणाच्या तरी अव्यक्त राहिलेल्या एखाद्या कोणत्या तरी कवीकडनं व्यक्त होतात. त्यामुळे स्टे ट्यून. एक भावना तुमची असू शकते, एक इच्छा माझी असू शकते. भेटूया आपण.